मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संस्थापक शरद पवार यांनी इंडी आघाडीच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकलेला आहे. इंडी आघाडी ही आता संपलेली आहे, हे शरद पवार यांनी आपल्या एका कृतीतून दाखवून दिलेलं आहे. शरद पवार हे वक्फ विधेयकाच्या चर्चेदरम्यान राज्यसभेत गैरहजर होते. मतदानालाही ते आले नाहीत. त्याच वेळेस हे सिद्ध झालं की आता इंडी आघाडी ही उरलेली नाहीये. महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण देश पातळीवर देखील इंडी आघाडीला आता कुठलंही महत्व राहिलेलं नाहीये. इंडी आघाडीतले सगळे घटक पक्ष हे आपापल्या कर्तृत्वावर, आपापल्या करणीवर पुढे जाणार आहेत आणि त्यांना आता काँग्रेसचं अधिपत्य मान्य नाहीये. या वक्फ विधेयकाच्या चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी हे सभागृहात तर होते, पण या विधेयकाच्या बाजूने किंवा विरोधात ते एक शब्दही बोललेले नाही. ते मुख गिळून गप्प बसले आणि त्यावेळेस अन्य पक्ष हे आपले मुस्लिम मतदार सांभाळण्यासाठी तावातावाने या विधेयकाच्या विरोधात बोलत होते. या सगळ्या चर्चेदरम्यान इंडी आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये कुठेही एकवाक्यता किंवा एकसूरता दिसली नाही. या विधेयकावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न तर लांबचा, कारण जे जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्या सगळ्या मुद्द्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी जसाच तसं उत्तर दिलं, अगदी चोख उत्तर दिलं. हे पक्ष काँग्रेसचे च्या अधिपत्याखाली अर्थातच लोकसभेत वावरत वावरत आहेत, कारण विरोधी पक्ष नेता हाच मुळात काँग्रेसचा नेता आहे आणि ते राहुल गांधी आहेत. राहुल गांधी गप्प आहेत. अशा वेळेस हे पक्ष त्यांच्या परीने किल्ला लढवत होते, पण इंडी आघाडी म्हणून ते किल्ला लढवत नव्हते. तर आपला मतदार जो काही प्रमाणात मुस्लिम आहे त्याला सांभाळण्याचा प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत होता. तसं बघायला गेलं तर मागच्या काही दिवसांमध्ये अगदी देश पातळीवरही तुम्हाला दिसून येईल की इंडी आघाडीमध्ये अव्यस्तता आलेली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक झाली, तिथे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये युती झालेली नाही. आम आदमी पक्षाने काँग्रेसचं अधिपत्य किंवा काँग्रेसला सोबत घेणंही योग्य समजलं नाही आणि त्यामुळे काँग्रेसला तिथे वेगळं लढावं लागलं. अर्थात आम आदमी पक्षाचा पराभव झाला, कारण त्या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार उभे केले होते आणि आम आदमी पक्षाने काँग्रेसवर पराभवाचं खापर फोडलं. आता मित्रांनो, बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये लालू यादव यांचा जनता दल पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये युती होईल असं म्हटलं जात आहे. पण लालू यादव युती करतील किंवा त्यांचा पक्ष युती करेल, त्यांचा मुलगा तेजस्वी यादव चर्चा करेल, मात्र काँग्रेसला हव्या त्या जागा मिळणार नाहीत. काँग्रेसला बॅकफुटवर जावं लागेल एवढं निश्चित आहे आणि त्यामुळे बिहारमध्ये देखील इंडी आघाडी म्हणून काही ते एकत्र लढतील अशी शक्यता कमी आहे. देशभरात हेच चित्र दिसतंय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी तर काँग्रेसला सोबत घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. राज्यात वेगवेगळं लढायचं पण केंद्रात एकत्र यायचं, ही इंडी आघाडीची रणनीती होती. पण तीही रणनीती आता फोल ठरते, कारण जे मुद्दे इंडी आघाडी भाजप किंवा हिंदूंच्या विरोधातले म्हणून काढते त्या मुद्द्यांवर आता हे इंडी आघाडीतले घटक पक्ष विरोध करतायत असं दिसून येत आहे. शरद पवार यांच्या पक्षाने, त्यांच्या खासदारांनी, सुप्रिया सुळे किंवा अन्य खासदार असतील, त्यांनी लोकसभेमध्ये वक्फ विधेयकाच्या विरोधात बोलले ते, पण तो आवेग आणि वेग नव्हता मित्रांनो. कारण शरद पवार जे राज्यसभा सदस्य आहेत त्यांनी ही रणनीती ठरवली होती का? कारण जास्त वक्फच्या कह्यात गेलं तर जो काही तोडा तोडका हिंदू मतदार राष्ट्रवादीकडे आहे तो नाराज होईल असं त्यांना वाटतंय. कारण
वक्फने ज्या ज्या जमिनींवर दावा केलेला आहे तो दावा हिंदू म्हणून केलेला नाहीये किंवा हिंदूंची जमीन म्हणून केलेला नाहीये. त्या दाव्यांमध्ये गोरगरीब शेतकरीही भरडले गेलेले आहेत आणि ते कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारही होते. अशा वेळेस जर या वफच्या बाजूने उभं राहिलं तर त्याचा फटका महाराष्ट्रात बसेल हे पवारांना योग्य प्रकारे कळतं. आणि त्यामुळे त्यांनी जरी आपला पक्ष या वफच्या बाजूने आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपण वफच्या विरोधात असू किंवा वफ जे करताय ते सगळंच आम्हाला मान्य आहे असं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केलाय. आणि त्यामुळे एक तर महाराष्ट्रातला उबाटा सेना काँग्रेस हे दोन्ही पक्ष शरद पवार यांच्यावर नाराज आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही तर जवळजवळ संपल्यात जमाय आणि त्याचे स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिलेले आहेत. तर केंद्रात असलेली इंडिया आघाडी त्याही विरोधात पवारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की ही आघाडी किंवा इंडिया आघाडी आता संपलेली आहे आणि माझी गैरहजेरी म्हणजे त्या इंडी आघाडीच्या शवपेटीवर शेवटचा खेळ आहे. काय वाटतं मित्रांनो, नक्की सांगा. तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.